मुंबईवरून थेट पोहोचलोत आज कोल्हापूर जिल्ह्यातील शितूर वारूण या मतदारसंघामध्ये या गटाचे उमेदवार सर्जेराव पाटील जे दादा आहेत ते आपल्या सोबत आहेत। या मतदारसंघामध्ये जी आरोग्याची सेवा पाठीमागे राहिलेली आहे ती पुढे नेण्याचं काम यावेळेला मी शेतकरी म्हणूनही तुमची ओळख आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण तुम्हाला आहे। सगळ्यातला तालुका आहे, त्यामुळं या विभागात एक MIDC होणं गरजेचं आहे। आजूबाजूला सगळं ऐतिहासिक स्थळ आहेत, त्या संदर्भातून काही रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या माध्यमातून आपण पावनखिंड एक डेव्हलप करतोय, विशाळगडसारख्या ठिकाणी करतोय, उदगीरी करतोय, येळवणजुगाई करतोय आणि मग छोटी मोठी पर्यटन स्थळं आहेत ती बऱ्यापैकी 70% डेव्हलप एवढं गलिच्छ झालं आहे राजकारणात, आज आपला मुलगा जाऊन याचं प्रत्येकाला वाटतं। या राजकारणामध्ये तुम्हाला पाहून काही तरुण पिढी जे आहे ते प्रेरित होतं। खेळाडू म्हणून होतो, त्याच्यानंतर राजकारणात आल्यानंतर भ्रष्टाचार विरहित काम करण्याची एक संधी कुठेतरी मिळावी त्या भूमिकेतनं मी काम करतो। नमस्कार। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। जवळपास हे मतदान 7 तारखेला होणार आहे, तर निकाल 9 तारखेला लागणार आहे। खरं तर आम्ही मुंबईवरून थेट पोहोचलोत आज कोल्हापूर जिल्ह्यातील शितूर वारूण या मतदारसंघामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये। जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सर्जेराव पाटील जे दादा आहेत ते आपल्या सोबत आहेत। बघायला गेलं तर आतापर्यंत 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आले होते। तर सर, महत्त्वाचा मुद्दा एकच येतो की निवडणूक म्हटलं की आता अगदी अंतिम टप्प्यात आलेली स्थिती आहे। मतदार राजा प्रतीक्षेत आहे, ते म्हणजे आश्वासनाच्या, तुमच्या जाहीरनाम्याच्या। काय जाहीरनामा? माझ्या मतदारसंघामध्ये जी आरोग्याची सेवा पाठीमागे राहिलेली आहे ती पुढे नेण्याचं काम यावेळेला मी करणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या पिकांचं होणारं नुकसान आहे जंगली प्राण्यांच्यामुळं, तो एक मुद्दा आमच्या डोळ्यासमोर आहे। त्याचबरोबर काही डोंगरावरच्या वाड्या वस्त्या आहेत त्या पाण्यापासून वंचित आहेत, त्यांना धरण किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे। महत्त्वाचा मुद्दा येतो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा खरंच या ठिकाणचा थोडासा गंभीर असणारा प्रश्न आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही आहेत एक उत्तम शेतकरी म्हणूनही तुमची ओळख आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण तुम्हाला आहे। बघायला गेलं तर इथं सगळं उत्पन्न जे शेती उत्पन्न आहे, शेतकऱ्यांना त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे। पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही काही प्रक्रिया उद्योग किंवा इतर काही पोहोचलं नाही। प्रक्रिया पोचलं नाही असं म्हणता येणार नाही। त्या तालुक्याच्या लगत 3-4 ऊसाच्या फॅक्टरी आहेत, त्यामुळं कच्चा माल आपण त्या फॅक्टऱ्यांना पाठवतो, त्यामुळं तिथं ऊसाच्या शेतीसाठी साधन उपलब्ध आहे। अनेक वेगळं काय करायचं म्हटलं तर हा डोंगरदऱ्यातला तालुका आहे, त्यामुळं या विभागात एक MIDC होणं गरजेचं आहे। ते झाली तर मुंबईचा ओढा असणारा तो कमी होईल किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाणारे लोक थांबतील आणि मग इथं शेती करतील आणि आपल्याला छोटी मोठी नोकरी मिळाली तर MIDC मध्ये काम करू शकतो। बरोबर आहे। खरं तर रोजगाराचा मुद्दा देखील हा महत्त्वपूर्ण मुद्दा जर या ठिकाणी MIDC उभी राहिली तर तोही या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। बघायला गेलं तर महत्त्वाचा मुद्दा आहे तो रस्ते आणि ह्या ठिकाणी असणार हे पर्यटन स्थळ, आजूबाजूला सगळं ऐतिहासिक स्थळ आहेत, त्या संदर्भातून काही रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल का? ऐतिहासिक जी स्थळं आहेत त्या ठिकाणी आदरणीय आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या माध्यमातून आपण पावनखिंड एक डेव्हलप करतोय, विशाळगडसारख्या ठिकाणी करतोय, उदगीरी करतोय, येळवणजुगाई करतोय आणि मग छोटी मोठी पर्यटन स्थळं आहेत ती बऱ्यापैकी 70% डेव्हलप झाल्यात। भविष्यात ती पूर्णत्वाला नेल्यानंतर तिथं रोजगार छोटा मोठा लोकांना उपलब्ध होईल आणि मग आपल्या ह्या जंगलात राहण्याला लोकांना रोजगार उपलब्ध होईल। अगदी त्याचप्रमाणे इथे जे काही वाड्या वस्त्या आहेत, बऱ्याचशा जंगलात लगत वाड्या वस्त्या आहेत, काही शेतकरी आहेत, बिबट्यांचे वाढते हमले हे सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे, त्याचबरोबर तुमच्याही मतदारसंघामध्ये आहे। यावरती आवर घालण्यासाठी काही आम्ही हा प्रश्न आदरणीय आमदार विनय कोरे सावकारांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं लवकरच ह्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे जो ठराव पाठवलेला आहे त्याच्या माध्यमातून ह्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला त्याचा मार्ग खुला होईल असं वाटतं। अगदी बिबट्यांचे वाढते हल्ले आणि आपण पाहतोय की हा जो परिसर आहे हा बऱ्याचसा परिसर हा जंगलमय असणारा परिसर आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांवरती जे होणारे हल्ले आहेत ते थांबवण्यासाठी देखील प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर, कारण आता तुम्ही 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य होता, निवडून आल्यानंतर पहिले 5 उपक्रम कुठले करणार? एक, आरोग्य, शेतकऱ्यांना लागणारी जे सेवा सुविधा असतील ह्या
आणि दळणवळण म्हणजे ज्या वाड्या वस्त्या कित्येक वर्ष आपण स्वातंत्र्यापासून रस्त्यापासून वंचित आहेत, लाईट पाणी त्यांना आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे, ते पूर्णत्वाला नेण्याचं काम करणार आहे. तिसरी गोष्ट, ज्या छोट्या वाड्या आहेत त्यांना शेतीसाठी पाणी पुरवठा नाही, तो एक मुद्दा आमच्या डोळ्यासमोरचा आहे. ते झाल्यानंतरही शेतकऱ्यांना शेती केल्यानंतर त्यांच्या मुलांचं किंवा त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी मदत होते. अगदी पहिले 5 मुद्दे खरं तर निवडून आल्यानंतर आम्ही काय करणार हे जाहीर आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे. त्याचबरोबर येतोय वाड्या वस्त्या किंवा या ठिकाणी सगळ्यात प्रमुख गरज म्हणजे ते आहे शैक्षणिक. लहान मुलांसाठी बऱ्याचशा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत, ओस पडत आहेत. मराठी माध्यमांच्या शाळा वाढवण्यासाठी काय प्रयत्न असेल? आत्तापर्यंत ज्या मराठी शाळा पटसंख्या कमी होती, मी गेल्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा प्रयत्न केला होता की पहिलीपासून ही सेमी इंग्लिश चालू झालं पाहिजे. ते झालं तर हे सामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून माझ्या तालुक्यामध्ये मी 6 ते 7 सेमी इंग्लिश पहिलीपासून गेल्या टर्ममध्ये चालू केलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित चालू आहेत. येणाऱ्या काळात आपण जर आपली सत्ता कायमस्वरूपी राहिली तर नक्कीच या तालुक्यातल्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करणार. अगदी, कारण आज शिक्षणाचा ओढ जो आहे तो इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आहे आणि विशेष म्हणजे बघायला गेलं तर आज ते शिक्षण गावखेड्यामध्ये पण भेटणं गरजेचं आहे. तुमचा सगळ्यात मोठा जो पक्ष आहे जनसुराज्य पक्ष, म्हणजे आज महाराष्ट्र असो अथवा भारतात असो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपाला ओळखला जातो, पण तुमच्या भागामध्ये मात्र तुमचाच पक्ष सगळ्यात मोठा आहे. काय सांगाल? आदरणीय विनय कोरे सावकार साहेबांनी जनस्वराज्य पक्ष स्थापन करण्याचा उद्देश एकच, सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि जे पक्ष पुढे गेले त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही, म्हणून हा पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये सेवा सुविधा पुरवतो. खरोखर नक्कीच चांगली सेवा करण्याची संधी ह्या पक्षामुळे देता येईल. आपण पाहतोय की सर्जेराव पाटील जे आहेत यांना खरं अख्खा ह्या कोल्हापूर तालुक्यामध्ये जे आहेत कोल्हापूर किंवा परिसरामध्ये आहे यांची चांगली ओळख आहे. तरुणांसाठी हे प्रेरणास्थान आहे. तुम्हाला एक म्हणजे निवडणुकीच्या पलीकडचा जाऊन एक प्रश्न, म्हणजे राजकारण एवढं गलिच्छ झालं आहे, राजकारणात आज आपला मुलगा जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. या राजकारणामध्ये तुम्हाला पाहून काही तरुण पिढी जे आहे ते प्रेरित होतं, काय सांगाल? राजकारणात येण्यापूर्वी मी एक खेळाडू म्हणून कुस्तीमध्ये एक खेळाडू म्हणून होतो. त्याच्यानंतर राजकारणात आल्यानंतर भ्रष्टाचार विरहित काम करण्याची एक संधी कुठेतरी मिळावी त्या भूमिकेतनं मी काम करतो. काही तरुणांना माझा स्वभाव आवडतो, त्यामुळं जे तरुण माझ्याकडे आकर्षित होतात याचं एकमेव कारण की आपण चुकीच्याला चुकीचं म्हटलं जातं आणि बरोबर आहे त्याला बरोबर म्हटलं जातं. त्यामुळं बरेच चांगली लोक माझ्यासाठी आदरणीय राहतात. एवढंच माझ्या स्वभावातलं वैशिष्ट्य. आज आपल्याला एक नवीन वैशिष्ट्य कळालं, म्हणजे सर्जेरावजी हे एक उत्तम खेळाडू देखील होते. तर त्यालाच धरून एक प्रश्न की कोल्हापूर म्हटलं की तालीम आली, कुस्ती आली, याच्यासाठी तुमच्याने, कारण तुम्ही त्याच फील्डमध्ये होता, त्याचसाठी तुमचा काय प्रयत्न असेल? शाहवाडी तालुक्यामध्ये एक चांगला कुस्ती आखाडा निर्माण करून या डोंगर दऱ्यातली जी मुलं आहेत ती कणकर असतात आणि ह्यांना जर प्रशिक्षण मिळालं तर नक्कीच हे महाराष्ट्र केसरी होतील किंवा नॅशनल लेवलला खेळतील आणि स्पर्धेतून गेलेल्या मुलांना नोकरीसुद्धा मिळते. त्यामुळे त्याचं एक कुटुंब डेव्हलप होतं आहे, यासाठी मी प्रयत्न करणार. आपण पाहतो की 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य असणारा उमेदवार 4थ्या वेळा देखील आपलं नशीब आजमावतो आणि येणाऱ्या या 9 तारखेला जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे. भावी यांच्या निवडणुकीसाठी महासागरच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.